खूप 3 कॅन्डल्स मी तुम्हाला सांगितले, बेल्टोड बुलिश, पियर्सिंग लाईन, ट्रस्टिंग, अजून कानून कोणता सुरू होतो, बेटिंग लाईन पण तोच आहे ना, बेटिंग लाईन बेल्टोड सारखंच आहे बरोबर. तर तसा काहीतरी प्रकार होतो, खालून सुरू होते बाईंग फ्रॉम द बॉटम आणि नंतर प्राइस वर जाते. तर इकडे पुलबॅक येतोय, बॉटमला बाईंग होते आणि प्राइस वर जाते. आता इकडे जर बाय केल्यानंतर तर इथे तुम्ही काय करू शकता, ट्रेलिंग स्टॉप लॉस लावू शकता. ट्रेलिंग स्टॉप लॉस माहिती आहे ना, असं काहीतरी शिकवलंय की नाही शिकवलंय? ट्रेलिंग स्टॉप लॉस आहे पण का? ऑप्शन्स मध्ये सर, ऑप्शन्स मध्ये ट्रेलिंग स्टॉप लॉस लावला की तो ब्रेक करतो, खाली जातो आणि मग परत वर जातो. दुसरी पद्धत शिकवतो तुम्हाला, सांगणार आहे तुम्हाला की आपल्या सॉफ्टवेअर मध्ये पण आहे. फक्त हा शेवटचा कॅन्डल माझा होऊन द्या, त्याच्यानंतर सॉफ्टवेअर मध्ये अजून 2-3 गोष्टी आहेत ते तुम्हाला शिकवणार आहे. ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. किंवा जर समजा प्राइस अशी वर इथून जाते तर मग इंडिकेटर बघा, ओव्हरबॉट आहे का, इंडिकेटर ओव्हरबॉट आहे का, मग त्याला सोडून द्या. तू बोललास ना की आता सर ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होतो, हिट होणं गरजेचं आहे, कारण ऑलरेडी तू बाय केलेलं आहेस, ऑलरेडी बाय केलेलं आहेस, तुझ्या प्राइस पेक्षा खाली जाता कामा नये. सर्वात पहिलं काम तुझं काय आहे, रिस्ट्रिक्ट युअर लॉस and take maximum profit. मॅक्झिमम प्रॉफिट घ्यायचा असेल तर ट्रेलिंग स्टॉप लॉस मस्ट आहे. ट्रेलिंग स्टॉप लॉस मस्ट आहे. तुझा एक कॅन्डल मिस होतो किंवा 2 कॅन्डल्स मिस होतात. जर समजा इथे वरती 5 कॅन्डल्स होत आहेत तर त्यातले 3 कॅन्डल्स तुझे असतील आणि वरचे 2 कॅन्डल्स ट्रेलिंग मध्ये निघालेले असतील, पण तू ऍटलीस्ट 3 कॅन्डल्स काय केलेस, गेन केले. जसं ते पण गेन करायचे असतील तर एकच काम आहे, इंडिकेटर बघायचा, ओव्हरबॉट आहे का, ओव्हरबॉट आहे, स्टॉकेस्टिक सांगितल्याप्रमाणे बघायचं, वरती क्रॉसओव्हर झालाय का, स्टॉकेस्टिक आहे ना लक्षात, 5x3 डिफरन्स कमी होतोय का, डिफरन्स कमी होतोय याचा अर्थ, आणि दोघं पण 80 मध्ये जाऊन पोहोचले, विषय संपला. क्रॉसओव्हर होणार, परत खाली येणार, बरोबर आहे लक्षात. पण तिथपर्यंत तेवढे कॅन्डल्स मिळू शकते तुम्हाला. पण जर समजा कधी तुम्ही म्हणता की आमचे जर ते स्टॉप लॉस समजा ट्रिगर होतोय तर होऊ दे ट्रिगर, पण ऍटलीस्ट लॉस तर करत नाहीये, कुछ तो लेके जा रहा है. मोबे काय तो एक डायलॉग आहे, मोगे मोगा भटी जाऊं कुछ तो लुट के जाऊंगा, माहिती आहे ना, कोणता पिक्चर आहे, अंदाज अपना अपना. आता कुछ लेके आए तो कुछ लेके तो जाएंगे ना, काहीतरी घेऊनच जाणार ना. मग इकडे पण तेच करायचंय, ट्रेलिंग स्टॉप लॉस लावा, कुछ तो लुट के जाएंगे मार्केट से. कोणतरी ओरबडून घेऊ ऑफर आज टेक्निकली, आलं लक्षात. तर इकडे असा काहीतरी प्रकार करता येतो आपल्याला, इकडे आपल्याला असा काहीतरी प्रकार करता येतो. तर हा झाला लॉंग लेग डॉजी. जरा पुढे जातोय मी, वेळ जास्त होईल मला असं वाटतंय, पण तरी पण मी प्रयत्न करेल जास्तीत जास्त तुम्हाला शिकवण्याचा. आता मी आपल्या शेरखानच्या ऍप मध्ये एक टूल आहे, एक इंडिकेटर आहे, डॉनचेन. डॉनचेन इंडिकेटर, जो मी कोणाला सांगितलं नाहीये. ऍक्च्युली डॉनचेन हा इंडिकेटर, त्याच्या अगोदर माझ्याकडे त्याचा कोड आहे, त्याचं मी नाव ठेवलंय RNS. काय नाव ठेवलंय, म्हणजे काय, ऑफकोर्स रेसिस्टन्स अँड सपोर्ट, रेसिस्टन्स अँड सपोर्ट. तोच इंडिकेटर इकडे वापरलाय RNS म्हणून. त्याच्यामध्ये 3 लाईन्स आहेत. जो बॉलिंजर बँड म्हणून आपण वापरतो, बॉलिंजर बँड मध्ये आपल्याला भरपूर काही गोष्टी कळतात, पण कसं आहे की ते सगळं झाल्यानंतर मग तो कॅन्डल होतो हमी पडणे वाला हूं, बाहेर गया है, तेव्हा पडणार आहे. सपोर्ट रेसिस्टन्स साठी तो वापरू शकतो आपण बॉलिंजर बँड, किंवा ब्रेकआउट नंतर आपण बघू शकतो की बाबा तो बाहेरूनच चाललाय किंवा तो बाहेर क्लोज झालाय, म्हणजे ट्रेंड सांगतात बॉलिंजर बँड सांगतात. पण इथे
प्रत्येक वेळेस ब्रेकआउट नाही मिळत ना आपल्याला. आपलं एवढं नशीब नाहीये की आपल्याला दरवेळेस काय मिळेल, ब्रेकआउट मिळेल. आपण अडकतो, आपण ट्रॅप होतो. कुठे ट्रॅप होतो, पॅटर्नच्या मध्ये. त्यावेळेस तुम्ही अडकतात, बरोबर. मग आपण अडकू नये म्हणून इकडे एक इंडिकेटर आहे, तो आहे डॉनचेन इंडिकेटर. माझ्याकडे आहे कॅप कोड, त्याचं नाव आहे RNS, जो फॉर्म केलाय. अजून एक केल्टनर चॅनल म्हणून एक आहे. चॅनल म्हणजे चॅनल सोनी चॅनल, स्टार टीव्ही, झी टीव्ही, ABP माझा, ते चॅनल नाही. ते नाही. चॅनल म्हणजे रेक्टँगल. पॅटर्न, रायझिंग चॅनल, फॉलिंग चॅनल. मला वाटलं एखादे चॅनलचे नाव सांगतात की काय, तसं काही प्रकार नाहीये. चॅनल तो नाहीये. चॅनल म्हणजेच रेक्टँगल. तर डॉनचेन हा एका रेक्टँगल वर आहे, त्याचाच एक जुडवा भाऊ जो इंडिकेटर्स मध्ये बसला तो आहे केल्टनर चॅनल. तो जो मी वापरत नाही, ऑलरेडी खूपच प्रॉब्लेम्स क्रिएट करतो, म्हणून मित्रांनी शिकवत पण नाही आणि त्याचं नावही घेत नाही. पण डॉनचेन जो आहे तो तुम्ही वापरू शकता इंट्राडे मध्ये. त्याचा बेसिक म्हणजे त्याचा डिफॉल्ट व्ह्यू त्याचा 20 पिरियड्स आहे. किती पिरियड्स आहे, 20. तर आपण त्याला काय करू शकतो, त्याला आपण 10 मध्ये करू शकतो. कशामध्ये, 10. डिफॉल्ट 20 आहे, आपण त्याला 10 मध्ये करू शकतो, 12 मध्ये करू शकतो, 14 मध्ये करू शकतो. 10 चा अर्थ काय माहिती आहे, 10 कॅन्डल्स, 20 कॅन्डल्स. तो कसा असेल तुम्हाला सांगतो. प्राइस इथेच ट्रेड करते. बॉलिंजर बँड ना थोडासा लवचिक आहे, फ्लेक्सिबल आहे, एक रेडी शेप मध्ये बसत नाही. पण डॉनचेन इथे काय आहे, एक रेसिस्टन्स आणि सपोर्ट तुम्हाला देतो. हा काय आहे, हा काय आहे, काय आहे, काय बघितलं ना आपण रेक्टँगल. तुम्ही लोकांनी रेक्टँगल बघितलं की नाही. रेक्टँगल ब्रेक झाला, इथून ट्रेंड नवीन सापडला डॉनचेन मध्ये. तोच कॅन्डल जर समजा खाली आहे, इथे प्राइस ट्रेड करते, खाली गेला, इकडे ट्रेंड, इथे ब्रेकआउट झाला, प्राइस खाली गेली, बरोबर आहे. तर तो आहे डॉनचेन, जो सपोर्ट आणि रेसिस्टन्स वर काय करतो, ट्रेड करतो. when the price break resistance, price में another resistance or price is making new trend, एक न्यू ट्रेंड कडे प्राइस चालली आहे. तसंच सपोर्ट मध्ये आहे, प्राइस रेसिस्टन्स आणि सपोर्टच्या मध्ये आहे. सपोर्टला प्राइस ट्रेंड करते आणि प्राइस हॅज ब्रोकन दी सपोर्ट. नाउ द प्राइस इज गोइंग टुवर्ड्स दी न्यू ट्रेंड. कारण की तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही हॉरिझॉन्टल लाईन्स अप्लाय नाही करू शकत, बरोबर ना. तुम्ही दरवेळेस हॉरिझॉन्टल लाईन्स अप्लाय नाही करू शकत, म्हणून तिथे रेडी फॉर्मॅट मध्ये डॉनचेन इंडिकेटर दिलेला आहे. त्याचं सेटिंग तुम्ही 20-10 चं आहे, तुम्ही स्वतःच्या मनाने करा. 10 दिवसाचं हवंय 10 दिवसाचं करा, 15चं करायचंय 15चं करा, 20चं करायचंय 20चं करा, काही हरकत नाही. So Donchian indicator is basically used to identify resistance and support intraday मध्ये.
तुम्ही लिहून ठेवायचंय. डॉन्जन इंडिकेटर इज यूज्ड टू आयडेंटिफाय रेसिस्टन्स अँड सपोर्ट. तुम्हाला सांगतो ना ही ट्रेडिंग कशी केली जाते. डेली मध्ये ऑप्शन्स मध्ये याच्यात ट्रेडिंग कशी करणार. प्राइस ट्रेड करते विद इन द रेसिस्टन्स अँड सपोर्ट. रेसिस्टन्स ब्रेक झाला मी काय करेल. बरोबर. ब्रेक झाला इकडे काय करेल मी. इकडे कळतंय. यूज कर व्हिडिओ बनव सगळीकडे. So Donchian indicator is basically used to identify support and resistance of the price. When the price break resistance, price make new trend in intraday. When the price break support, price make new trend. Price खाली दिसत आहे नवीन ट्रेंड तयार. आले लक्षात. तर हा एक पॅटर्नच आहे पण तो इंडिकेटर मध्ये अप्लाय केला. आले लक्षात. Donchian is nothing but one rectangle pattern. Donchian is a rectangle pattern. झालंय. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला शिकवणार आहे आज ते म्हणजे जे आपल्या सर्व शेवटला आपण शिकलो होतो. सर्वात शेवट आपण शिकलो होतो आणि काल मी अगोदरच्या स्टुडंट्स बरोबर मी ते डिस्कस पण केलेलं आहे. ते मी अगोदर डिस्कस सुद्धा केलेलं आहे. काय असेल. Most important. Most important. ABCD. लक्षात घ्या. इंट्राडे मध्ये मी तुम्हाला बोललो होतो की मी खोटं बोललो तुमच्याशी. ते म्हणजे काय की डेली मध्ये आपण 3 टॉप्स 3 बॉटम्स बोलतो. इंट्राडे मध्ये तो क्रायटेरिया फेल होतो. इंट्राडे मध्ये तो क्रायटेरिया फेल होतो. काय आठवतंय. जे याद नाही. कोणाला आठवतोय डायव्हर्जन्स. फ्रेंड्स काहीतरी बोलून परत नंतर घेतात. इंडिकेटरच आहे ना आणि प्राइस.
आपण डायव्हर्जन्स जेव्हा बघितला होता त्यावेळेस तो मी तुम्हाला एमएससीडी वर दाखवला होता, बरोबर MSCD. बरोबर. पण तुम्हाला जर तो बघायचा असेल तर डायव्हर्जन्स कॅन बी बेस्ट सीन ऑन RSI. divergence are best seen in RSI. तुमच्याकडे जे बुक आहे त्या बुक मध्ये जे डायव्हर्जन्स मी तुम्हाला दिलेले आहेत, ते जे डायव्हर्जन्स काढलेले आहेत ते डायव्हर्जन्स ऑन द बेसिस ऑफ RSI. कारण की RSI वर आपल्याला माहित पडतं की whether the price is getting strength or weakness. आलं लक्षात? स्ट्रेंथ आहे की वीकनेस आहे हे आपल्याला दिलं होतं. RSI वर RSI. बेस्ट डायव्हर्जन्स शोधायचा असेल तर RSI शिवाय पर्याय नाही. MACD पण हवाच. म्हणजे कसं असतं की तर समजा तुम्हाला एक स्विंग करायचं, काय करायचंय? स्विंग करायचं, एकच दिवसाचा स्विंग, भरमसाठ पैसे. काल मार्केटमध्ये ऑलमोस्ट 90% स्टॉक्स मध्ये स्विंगच होता, डायव्हर्जन्स होता, बेरिश डायव्हर्जन्स. मॅकडोनल्ड मध्ये पण बेरिश डायव्हर्जन्स होता. प्राइस मेक डबल टॉप और हायर हाई, इंडिकेटर मेक्स हायर लोज, लोअर हाईज, वरून खाली येते प्राइस आणि प्राइसने डबल टॉप केला, हायर हाईज गेले, त्याच्यानंतर ती प्राइस खाली 5%. कमीत कमी अशा वेळेस तुम्हाला 4 ते 5% काय मिळतो, गेन मिळतो. तोच गेन तुम्ही बेरिश डायव्हर्जन्स मध्ये काढू शकता. काही नसेल, रोज नसेल ट्रेडिंग करायची, काही हरकत नाहीये. कंपल्सरी नाही की रोजच ट्रेडिंग करावं, कधी कधी नाट लागते, म्हणून थोडस काळं करून घ्यायचं. आज नजर नाही करण्याचं, वाईट केलं, काळं करून घ्यायचं, नाट नाही करण्याचं. चलन परिस्थिती माहिती पडले की पैसा आ रहा है, घरामध्ये इन्स्पेक्टर से पैसा आ रहा है, इसकी तो नागरी नाट मारा पाय आडवा. तर मग काही गरजेचं नाहीये, मग अशी टीप पण सोडून द्यायची. आज लॉस टीप पण सोडायची, आज लॉस त्यातून सांगायचा अर्थ काय आहे की रोजच ट्रेडिंग करणं काही गरजेचं नाही. ट्रेडिंग करण्याची स्टाईल आपण स्वतः अडॉप्ट करायची आहे. ती म्हणजे काय की ट्रेडिंग करायची आहे तर डॉल्चन वर करा, कॅन्डल्स वर करा, डायव्हर्जन्स वर करा, पॅटर्न्स वर करा. म्हणून सुरुवातीचे कॅन्डल्स मी तुम्हाला सांगितले, मेजर कॅन्डल सांगितले, रिव्हर्स कसं काय होईल ते पण मी तुम्हाला सांगितलं 9:15 नंतरचा. आता ते सर्वात मेजर सांगतो ते म्हणजे काय की तर ज्याला 2 दिवसाचा ट्रेड घ्यायचा, डायव्हर्जन्स नंतर ट्रेंड 2 दिवस बेरिश असतो किंवा 2 दिवस ट्रेंड बुलिश. इंट्राडे मध्ये 15 मिनिटाच्या चार्टवर जर डायव्हर्जन्स सापडतोय तर तो बुलिशनेस तुम्हाला पुढच्या 2 दिवसासाठी जातोय. ट्रेंड 2 दिवस एक तर बुलिश, लक्षात. If you are finding divergence on the chart, the divergence or the trend may be up or down for next 2 days. डेली मध्ये सापडला तर बाई मला फोन कर पहिले, मी सांगेल तुला काय करायचंय. डेली मध्ये सापडला तर मी स्टॉक घेऊन ठेवून देईन. इंटरनेट सापडला तर मग 2 दिवसांनी फोन करू नकोस, मग तुझा फोन कट करेल. ज्या दिवशी सापडलाय ना त्याच्याच दिवशी संध्याकाळी मला मेसेज कर, सर डायव्हर्जन सापडल्यावर का कशात आहे. ओके, थँक्यू. कारण
की आपण तिकडे एंट्री घेणारच त्याच्यानंतर ऑफकोर्स, कारण की डायव्हर्जन्स सापडला फॉर नेक्स्ट 2 days इज माइन. त्याचा बोलणे का नाही. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट येते, तुम्हाला मी डेली मध्ये तुम्हाला मी फसवलं की प्राइस मेक्स 3 टॉप्स 3 बॉटम्स 4 टॉप 4 बॉटम्स. इंट्राडे वेगळे. इन इंट्राडे प्राइस मेक्स 5 to 6 टॉप्स. In intraday price makes 5 to 6 tops, 5 to 6 bottoms plus divergence, then breakout. काय सांगितलं? In intraday price makes 5 to 6 tops, bearish divergence, then breakout. किती लोकांना कळलंय? डेली मध्ये किती टॉप सांगितले? 3 to 4. 3 जास्त 4. 3 ते 4. इंट्राडे वेगळी गोष्ट आहे. इंट्राडे मध्ये 5 ते 6. 5 ते 6 टॉप्स होतील, मग बेरिश डायव्हर्जन्स होईल आणि मग तो पुढच्या 2 दिवसासाठी तुम्हाला भेटेल. त्याच्यातला एक दिवस जरी गेला, पुढचा दिवस तरी मला सापडेल. मग आजचा दिवस माझा समजायचा, बरोबर? आजचा दिवस माझा, मी यूज करून घेईन. मग काय म्हणेल? जय. आज मी जियो, कल का पता नहीं. आज भेटून काय उद्या माहिती नाही. जर मार्केटमध्ये आता मदर ऑफ क्रॅश जर कोणी सांगितलं असेल तर मग येऊ द्या, आम्ही तेव्हा पण ट्रेड करू. आलं लक्षात? तर डायव्हर्जन्स मी सांगितल्याप्रमाणे प्राइस मेक्स 5 to 6 टॉप्स, बेरिश डायव्हर्जन्स, then bearish breakout for next 2 days. काय सांगितलं? परत एक्सप्लेन करतोय. वाटतं की ते चार्ट काढून देणार आहे, पण ते दोन्ही पण लाईन्स मी तुम्हाला पहिले एक्सप्लेन करतोय, सांगतोय, तुम्ही लिहून घ्या. मग आपण इकडे चार्ट काढूया. मग मी तुम्हाला पॅटर्न साठी सांगेन. इंट्राडे मध्ये सर्वात बेस्ट गोष्ट चालते ती म्हणजे डायव्हर्जन्स शोधलं पाहिजे. कशात पाठवतेस म्हणजे डेली मध्ये, इंट्राडे मध्ये प्रयत्न कर. आणि इंट्राडे मध्ये ते वर्क होत आहे काय? आता तुम्हाला एक सांगतो. 5 to 6 टॉप्स, बेरिश डायव्हर्जन्स, then bearish breakout, next 2 days trend bearish, बरोबर? Trend line breakout is must in divergence. Trend line breakout, आणि ज्याला ट्रेंड लाईन नाही आली, ऑलमोस्ट सगळ्यांनाच येते. फक्त 2 जण आहेत, ऋषी आणि संगीता मॅडम. अदरवाइज सगळ्यांना ट्रेंड लाईन परफेक्ट लावतात. निखिलला येते, ओंकारला येते, शीला मॅडमला येते, शैला मुक्ते, प्रियांश जाधव यांना प्रयत्न व्यवस्थित करतात. आणि फक्त ट्रेंड लाईन न लावता डायव्हर्जन्स सुद्धा शोध. काय करणार? मग तिकडे इंट्राडे मध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करतायत तर मग त्याची एक चेकलिस्ट बनवा. चेकलिस्ट माहिती आहे आपल्या बुक मध्ये? तेवढी मोठी चेकलिस्ट नाही बनवायची ऑप्शन साठी. काय? पॅटर्न, डायव्हर्जन्स आणि ब्रेकआउट या 3च गोष्टी लक्षात ठेवायच्या. पॅटर्न, 5 tops 5 bottoms, पॅटर्न, डायव्हर्जन्स आणि थर्ड म्हणजे ब्रेकआउट. आणि चौथं म्हणजे ऑफकोर्स जर पॅटर्न आहे तर मग काय असेल त्याच्यात? पॅटर्न असेल तर काय असेल त्याच्यात? कॅन्डल. काय असेल?
व्हॉल्यूम, अच्छा व्हॉल्यूम कुठं, बरोबर, व्हॉल्यूम पण असेल, पण टार्गेट तर काढायचं की नाही, बिना टार्गेटचं कुठं जाणार आहे, ब्रेकआउट. ब्रेकआउट होणार आहे. मग ब्रेकआउट झाल्यानंतर अजून काय होणार, पुढे पॅटर्न दिसलाय, डायव्हर्जन झालेलं आहे, ब्रेकआउट झालेलं आहे. टार्गेट. सर्वात पहिलं काम आहे ते म्हणजे टार्गेट काढायचं, कुठपर्यंत जाणार आहे प्राइस ते शोधायचं, मग आपण काय करायचंय, गाडीत बसायचं, टार्गेटच्या स्टॉप पर्यंत जायचं आणि नंतर उतरायचं, तेवढंच काम. लक्षात आलं. डायव्हर्जन्स मध्ये काय सांगितलं, 5 to 6 स्टॉप्स, पॅटर्न, डायव्हर्जन्स, ब्रेकआउट आणि त्याच्यानंतरचा लगेच टार्गेट. एवढं जरी केलं तरी हा स्विंग तुमचा फक्त 2 दिवसाचा असेल, पैसे बाहेर पडले असतील. आले लक्षात, पैसे बाहेर पडले असतील. आता काही काही ठिकाणी असं होतं की जास्त वेळ नाही थांबत, ठीक आहे, हरकत नाही. पैसे पहिली गोष्ट तर एक आहे, आलेले पैसे न जाऊ देणं हे पण खूप मोठी गोष्ट आहे. आता मी ऍक्च्युली एक ऑप्शनचं माझ्याकडे बुक आहे, त्याच्यातले काही नोट्स आहेत, त्या मी तुम्हाला शेअर करणारच आहे, त्या मी तुम्हाला पुढच्या हप्त्यात पण शिकवेन, सांगेल तुम्हाला. काय सांगितलं, 5 मिनिटात मी तुम्हाला बेरीज डायव्हर्जन्स काढून दाखवतोय. प्राइस 1 टॉप, 2 टॉप, 3 टॉप, 4 टॉप, 5 टॉप, हा इंट्राडे आहे, हा इंट्राडे आहे. बरोबर. आता इकडे खाली ही आहे प्राइस, ही आहे इंडिकेटर, काल बघितलं आपण इंट्राडे मध्ये, आम्ही काल बघितलं, नवीन स्टुडंट्सला आम्ही काल दाखवलं की 1 टॉप, 2 टॉप, 3 टॉप, 4 टॉप, 5 टॉप, 5 टॉप झाले. इकडे काय झालं, 1 टॉप, 2 टॉप, 3 टॉप, चौथ्या आणि 5व्या टॉप नंतर तो गळायलाच लागला, खालीच जायला लागला. आरएसआय मध्ये पण बघितलं तर तो खालीच चालला, एमएससीडी मध्ये बघितलं तो पण तो खालीच चालला. मग तिथे आम्हाला एक कळलं की बाबा तिथे डाऊन ट्रेंड होणार आहे. आणि त्यानंतर आम्ही काय केलं, इथे ट्रेंड लाईन लावली वर, पहिले तर ट्रेंड लाईन वर लावली, खाली एक लावली आणि इंडिकेटर वर लावली. तर इंडिकेटर वर चाललाय का नाही, तर 3 टॉप पर्यंत व्यवस्थित वर चालला होता आणि त्याच्यानंतर तो खाली चाललेला होता. तर इथे आपलं काय दिसलं, डायव्हर्जन्स दिसला इथे. त्यानंतर आपण कन्क्लुजनला आलो की इकडे काय होणार आहे, बेरिश ब्रेकआउट इकडे होणार आहे आणि त्यानंतर ब्रेकआउट इथे झालाच. आणि ब्रेकआउट झाल्यानंतर सर्वात पहिलं काम ते म्हणजे हाय मायनस लो आणि इज इक्वल टू युअर टार्गेट वगैरे काढायचं आहे आपण. आलं लक्षात. तर हे आपण इंट्राडे मध्ये स्विंग मध्ये याला यूज करू शकतो. आपण इंट्राडे मध्ये याला स्विंग मध्ये करू शकतो. 15 मिनिटाचा चार्ट तुमच्याकडे बेस्ट आहे. 15 मिनिटाचा चार्ट यूज करायचा आहे. 5 मिनिटाचा प्लीज हा करून विनंती करतो, 5 मिनिटाचा चार्ट वापरू नका. त्याचा सेंटिमेंट जास्त वेळ नाही झालं, अडकण्यापेक्षा थोडे कमी पैसे आले तर चालतील, पण गेलेले चालणार नाही. येते लक्षात, गेलेले चालणार नाहीत, थोडे आले तरी चालतील. तर हा आहे पॅटर्न, फाइट ऑफ्स, डायव्हर्जन्स, ब्रेकआउट,
टार्गेट. आता जे एक्सप्लेन केलं ते चार्ट मध्ये दिलंय. पटकन काढून झालं तुमचं, पटकन काढून झालं पाहिजे. झालं असेल ओमकार महानरवी म्हणजे झालेलं आहे. Rising channel, 5 to 6 tops, 5 to 6 bottoms, divergence, breakout, and then target. ठीक आहे, झालंय का हे झालंय. ओके. आता ऑप्शन्स मध्ये जर समजा तुम्ही ट्रेड करताय तर ऑप्शन्स मध्ये ट्रेड करताना कधीही दोन चार्ट बघायचे. इंडेक्स बघताय तर इंडेक्स, स्टॉक्स बघताय तर स्टॉक्स. आता सर्वात पहिले तर इकडे सेंटिमेंट माहिती पाहिजे. इकडे जर समजा अप ट्रेंड आहे तर इकडे तुम्ही कोणती स्क्रीन बघणार? कॉल ऑप्शन 4. आलं लक्षात? जर इंडेक्स म्हणजे निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप आहे, आता फायनान्शियल निफ्टी, हे चार आहेत इंडेक्स. इकडे जर इंडेक्स बघताय तर इकडे काय बघणार? कॉल ऑप्शन. म्हणजे समजा जर 17,500 कॉल चालू आहे आणि मार्केट वर आहे तर इकडे ऑप्शनचा चार्ट लावायचा आणि इकडे इंडेक्स चार्ट. इकडे कॉलचा चार्ट. बरोबर. सर्वात महत्वाचं काय आहे? ट्रेंड. सर्वात महत्वाचं काय आहे? ट्रेंड काय आहे? चार्ट वरती ट्रेंड काय दिसतोय आणि तोच ट्रेंड आपण इकडे आयडेंटिफाय करायचा की हे दोघं पण सेम चालले आहेत. लक्षात? दोघेही सेम चालले आहेत आणि काय करायचं आपण? आयडेंटिफाय करायचं. म्हणजे इंडेक्स मध्ये चार्ट काहीतरी असा दिसतोय, मग कॉल ऑप्शन मध्ये पण प्राइस काय दिसली पाहिजे? अशी दिसली पाहिजे. येते लक्षात? मग तिथेही एक काम करायचं ते म्हणजे टॉप्स काउंट करायचे. टॉप्स अँड बॉटम्स. आता एक लक्षात घ्या, इंडेक्स वर जो कॅन्डल होईल तोच कॅन्डल किंवा त्याच्या जवळपासचा कॅन्डल इकडे सिमिलर मॅच होतोय का ते बघायचं. म्हणून मी खूप लोकांना सांगितलंय की कधीही तुम्हाला जर ट्रेडिंग करायची असेल तर प्लीज ऍटलीस्ट एक डेस्कटॉप असला पाहिजे तुमच्याकडे. एक डेस्कटॉप आणि एक मोबाईल असेल तर एक चार्ट तुम्ही तुमच्या मोबाईलवर बघू शकता, तो म्हणजे इंडेक्सचा किंवा तुमच्या कॉल ऑप्शनचा किंवा पुट ऑप्शनचा. आणि एक चार्ट तुम्ही कुठे बघू शकता? डेस्कटॉपवर बघू शकता, की जेणेकरून तुम्ही दोघं त्यांना काय करणार? मॅच करणार आणि मग तुमची आणि एंट्री एक्झिट कशी होणार? प्रॉपर होईल. म्हणून कधीही चार्ट लावताना दोन चार्ट बघायचे, ते म्हणजेच एक इंडेक्सचा आणि एक पर्टिक्युलर कॉल किंवा पुटचा. जसा ट्रेंड असेल, आता इकडे समजा ट्रेंड डाऊनचा असेल
तर मग इकडे आपण कोणता चार्ट लावणार? पुट ऑप्शनचा. येते लक्षात? आणि इंडेक्स मध्ये सर्वात अगोदर चार्ट लावलाय तर प्रयत्न करायचा की इथे कोणता पॅटर्न तयार होतो. आले लक्षात? जर समजा प्राइस मध्ये चार्ट मध्ये एक पॅटर्न तयार होतोय आणि कॉल ऑप्शन पुट ऑप्शन मध्ये एक वेगळा पॅटर्न तयार होतोय, याचा अर्थ काहीतरी आलबेल आहे, म्हणजे काहीतरी वेगळं शिस्त आहे. तुम्हाला काय वाटेल? गडबड आहे ना? इंडेक्स पॅटर्न बरोबर देतोय पण ऑप्शनचा ट्रेंड काहीतरी वेगळाच निघतोय. याचा अर्थ तिकडे काहीतरी एक मोठं वेगळं शिस्त आहे. इन्व्हेस्टर्सला गंडा घालण्याचं काम काहीतरी होणार आहे, होतं असं. लोक कंप्लेंट करतात कोणाला? ब्रोकर्सला. अरे मला ऑर्डर द्या नाही, मार्केट कुछ कर कोट नहीं कर रहा, ऐसा क्यों? तर दोन्ही चार्ट कसे असले पाहिजे? आयडेंटिकल, सिमिलर, जवळपास सेम दिसले पाहिजे. इथे जो बॉटम होतोय तोच बॉटम इथे पण तुम्हाला सिमिलर दिसला पाहिजे. इथे जो टॉप होतोय इथे पण तो टॉप झाला पाहिजे. इथे जो बॉटम म्हणजे सिमिलर दोघांची काय झाली पाहिजे? पॅटर्न्स काय झाले पाहिजे? मॅच झाले पाहिजे. जर हा पॅटर्न वेगळा होतोय आणि हा पॅटर्न वेगळा होतोय याचा अर्थ दोघं पण डायव्हर्ज करतायत. चार्ट वेगळा डायव्हर्ज करतोय, चार्ट वेगळा बिहेव करतोय आणि कॉल ऑप्शन पुट ऑप्शनचा